आज गडचिरोली जिल्ह्यात शहीद पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडदेकर यांच्या 16व्या स्मृतिदिनी अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 2009 मध्ये गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या उपेंद्र गुडदेकर आणि त्यांच्यासोबत 14 पोलिसांच्या बलिदानाचा आज ही राज्यभरात शोक आणि गौरव व्यक्त केला जातो। गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रावर तैनात असलेल्या उपेंद्र गुडदेकर यांना 1 फेब्रुवारी 2009 रोजी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण प्राप्त झाले होते। त्यांच्यासह 14 पोलीस जवानांचा देखील या आक्रमणात मृत्यू झाला होता। या दुर्दैवी घटनेला 16 वर्ष पूर्ण होऊन शहीद पोलिसांची आठवण ठेवण्यासाठी अनेक समाजसेवक, पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिक एकत्रित आलेत। गुडदेकर यांच्या कुटुंबियांनी विशेषतः वडील धनंजय गुडदेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी समाजसेवा कार्यक्रम आयोजित केले। यामध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि अन्य समाजसेवकांनी गुडदेकर यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या कार्याची आठवण दिली। प्रसिद्ध होते। ही घटना घडताना सुद्धा नक्षलवाद्यांनी जो अँबुश त्यांच्यासाठी लावलेला होता, त्या अँबुशमध्ये लढाई करताना त्यांना शूरयोद्ध्याचं वीरमरण प्राप्त झालेलं आहे। एका बाजूला ही घटना जरी दुःखद असली, कौटुंबिक पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर ही घटना जरी दुःखद असली, तरी मगाशी माझ्या सहकार्यांनी, सैनिक सहकार्यांनी ज्याप्रमाणे वर्णन केलं, त्याप्रमाणे जगातला सगळ्यात चांगला आणि अभिमानास्पद मृत्यू कोणता असेल तर तो शहीदाचा मृत्यू असतो। त्यामुळेच देशाच्या रक्षणासाठी जसं सीमेवर सैनिक रक्षण करतात आणि देशांतर्गत नक्षलवाद्यासारख्या शत्रूंशी लढण्याचं काम हे पोलीस गडचिरोली किंवा नक्षल प्रभावित जिल्ह्यामध्ये करत असतात। अशा शत्रूंबरोबर लढताना देशाच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं। त्यामुळे त्यांचा मृत्यू हा केवळ मृत्यू नसून देशाच्या प्राणांसाठी दिलेली, देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या नागरिकांच्या चांगल्या जीवनासाठी दिलेली एक आहुती आहे आणि त्यामुळे त्यांचं बलिदान हे कधीही विसरलं जाणार नाही। या ठिकाणी मला पुन्हा एकदा नमूद करावं असं वाटतं की असे जे आजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे माता पिता उपस्थित आहेत, निश्चितपणे असा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला येणे, असा सुपुत्र त्यांनी घडवणे हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। इथं आल्यानंतर मला काही आणखी गोष्टी कळल्या की त्यांनी केवळ फक्त त्यांच्या पुत्राकरताच हा दिवस साजरा न करता किंवा त्याच्या अभिवादन न करता, हे जे काही 14 त्यांचे सहकारी होते, या सहकार्यांना सुद्धा दरवर्षी इथं अभिवादन केलं जातं आणि त्याचबरोबर पूर्ण 7 दिवस किंवा आणखी वेगवेगळ्या वेळी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक गरजूंना मदत केली जाते। ही अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे। साधारणपणे प्रत्येक कुटुंबीय हे दुःखात गळून जातात। त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, त्याच्या स्मृतीमध्ये त्यांना तो दुःख अनावर होतो, परंतु त्या दुःखावर मात करत त्यांनी आणखीन एक चांगला संदेश, चांगला पायंडा समाजामध्ये पाडलेला आहे, जे की ज्या गरजूंना मदत हवी आहे त्या गरजूंना ते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मदत करतात। आणि अशीच जर समाजामधली चांगली भावना एका कुटुंबाने जी आपल्याला दिलेली आहे, ती भावना जर वृद्धिंगत झाली तर या देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी उरणार नाहीत आणि असेच अनेक सुपुत्र जे देशाचं नाव रोशन करतील, ते समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असतील। जसं आता दादांनी सांगितलं की या ठिकाणी त्यांना IT ची नोकरी मिळाली होती, त्यांना फॉरेनला जायची संधी होती, त्यांना वेगवेगळ्या इतरही अनेक संधी चालू आल्या होत्या, परंतु त्यांनी सुद्धा या ठिकाणी देशाच्या सेवा करण्याची संधी निवडली, युनिफॉर्म सर्व्हिसची संधी निवडली आणि देशासाठी हुतात्मा झाले, बलिदान दिले। या ठिकाणी माझे सहकारी भटकर साहेब आहेत, कुलकर साहेब आहेत, माननीय समाजसेवक गोविंदभाई श्रॉफ साहेब आहेत, आमचे मित्र रामटेके साहेब आहेत। या सगळ्यांनी या कुटुंबाबद्दल आणि उपेंद्रजींबद्दल काही त्यांच्या सहवासात ज्यांना मिळाला त्या आपल्या लेखिकाताई आहेत, रजियाजी आहेत, या सगळ्यांनी त्यांच्याबद्दल वर्णन केलं। परंतु मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर असताना मला त्यांच्या सहकार्यांनी जे सांगितलं, त्या ठिकाणी सुद्धा गडचिरोलीमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती असते आणि त्या ठिकाणी लोकांना, आमच्या अधिकारी अंमलदारांना सुद्धा आणि सामान्य लोकांना सुद्धा अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना दैनंदिन जीवनात सुद्धा करावा लागतो। तिथे जंगल आहे, तिथे पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, तिथे ऊन खूप कडक आहे, त्या ठिकाणी आधुनिक नागरी सुविधा आपण ज्यांना म्हणतो, कौटुंबिक जीवनासाठी किंवा सुखी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा अजून प्राथमिक अवस्थेत आहे। अशा परिस्थितीत सुद्धा गुडदेकर साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांचं जेवढा त्यांचा कालावधी त्या
पोलीस स्टेशन किंवा त्या विभागामध्ये होत्या त्या कालावधीमध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनोबल एकत्रित ठेवलेलं होतं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना पोलीस स्टेशनच्या आणि इतर त्यांनी एका कुटुंबासारखं काय वागणूक दिलेली होती. हा त्यांचा चांगुलपणाची बाब त्यांची. कारण प्रत्येक माणूस तिथे थोडासा टेन्शन मध्ये आलेला असतो. मी अशा नक्षलग्रस्त भागामध्ये नोकरी करतो आहे, मला काही छोट्या मोठ्या सुविधांची अडचण आहे, कदाचित जेवण वेळच्या वेळी नीट मिळत नाही, पेट्रोलिंगचे आवर्स मोठे असतात, अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी त्यांच्या सहकार्यांचं मनोबल अत्यंत उच्च ठेवलेलं होतं आणि पोलीस खात्यातला एक चांगला अधिकारी कसा असावा याचं त्यांच्या छोट्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांनी खूप उत्तम उदाहरण घालून दिलेलं होतं. त्यांच्या या शौर्याला, त्यांच्या धाडसाला, त्यांच्या देशसेवेला आणि त्यांच्या बलिदानाला मी पुन्हा एकदा सलाम करतो. 1 ते 7 फेब्रुवारी पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांची रचना करण्यात आली आहे, ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि गरिबांसाठी अन्न वाटप सारखे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताहाचा समारोप 7 फेब्रुवारीला होईल. शहीद पोलिसांच्या कुटुंबियांसोबत स्थानिक समाजातील नागरिकांच्या सहभागाने हे कार्यक्रम आणखी स्मरणीय ठरतील. शहीद गुर्देकर यांच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश त्यांच्या बलिदानाचा सन्मान करणे आणि समाजासाठी प्रेरणा देणे आहे.